कुठे आहे प्रशांत कोरटकर असा सवाल उपस्थित केला जात होता। अखेर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर जो आहे त्याला अखेर अटक करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकर हा राज्यातच असल्या संदर्भातली माहिती पोलिसांना मिळालेली होती। खास करून तो चंद्रपुरातच कुठेतरी आहे असा एक अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येत होता। पण आता नेमकं प्रशांत कोरटकरला कुठून अटक करण्यात आली, प्रशांत कोरटकरला तेलंगणातनं अटक झाल्याची माहिती समोर येते। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या बरोबर। तुषार, काय माहिती? खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक झालेली आहे आणि या संदर्भामध्ये कोल्हापूरचे पोलीस आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्याला माहिती पोलीस अधीक्षक यावर सविस्तर माहिती देतील। मात्र गृह विभागाकडून आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली, प्रशांत कोरटकरला आता तेलंगणामध्ये अटक झालेली आहे। प्रशांत कोरटकरला अटक व्हावी यासाठी आपण जर पाहिलं असेल तर विरोधक गेल्या 3 आठवड्यांपासून आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्याला घोषणाबाजी करताना मागणी करत होते, सरकारकडे मागणी करत होते। मात्र अखेर प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक झालेली आहे। तेलंगणामध्ये अटक झाल्यानंतर प्रशांत कोरटकरला महाराष्ट्रामध्ये आणलं जाईल आणि पुढच्या सुनावणीसाठी, पुढच्या चौकशीसाठी प्रशांत कोरटकरचा आपल्याला महाराष्ट्र पोलीस ताबा घेताना पाहायला मिळणार आहे। प्रशांत कोरटकर एवढे दिवस नेमका तेलंगणामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये कसा फरार झाला होता, त्यामागचा बोलवता धनी कोण होता, प्रशांत कोरटकरच्या मागे कोण होता, या संदर्भातला तपास आपल्याला पोलीस करताना पाहायला मिळतील। मात्र प्रशांत कोरटकरच्या मागे आपल्याला राज्यातल्या पोलिसांच्या विविध टीम तैनात करण्यात आल्याच्या पाहायला मिळत होते। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भामध्ये लक्ष ठेवून होते। विरोधकांकडून बऱ्याच वेळेला मुख्यमंत्र्यांवरती या संदर्भातली टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत होती। ज्यांनी शिवाजी महाराजांवरती आक्षेप्य असं वक्तव्य केलं त्यांना तुम्ही सोडता कामा नये आणि अखेर प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक झालेली आहे। कोणत्याही क्षणी कोल्हापूर पोलीस या संदर्भातलं ब्रीफिंग घेतील आणि नंतर त्याला महाराष्ट्रामध्ये आणलं जाईल। तुषार, यापूर्वी प्रशांत कोरटकर उज्जैनमध्ये कुठेतरी आहे, मग प्रशांत कोरटकर चंद्रपुरात कुठेतरी आहे, मग आता त्याला तेलंगणातनं अटक केल्या जाते। काय कशा पद्धतीने ही सगळी मोहीम राबवण्यात आली याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर प्रशांत कोरटकर हा मूळचा नागपूरचा आहे। तुषार, मी जरा तुला थांबवतोय। आपल्या बरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या बरोबर। अतुल लोंढेजी, अखेर प्रशांत कोरटकरला अटक झाली, आपली प्रतिक्रिया? आता खूप उशिरा झालेली आहे, पण आमची मागणी आहे की त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला जो आहे तो उभा केला पाहिजे। तशा कलमा ज्या आहेत त्या त्यांच्यावर लावल्या पाहिजे। त्यांनी केलेला गुन्हा हा अक्षम्य आहे आणि त्याला ज्या ज्या लोकांनी मदत केली या सर्वांमध्ये त्या लोकांना पण हुडकून काढून त्यांच्यावर पण केसेस दाखल केल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। बरं, पण मग ही अटक व्हायला उशीरच झाला आणि तो का झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की उशीर वगैरे झाला नाही। त्यांनी जेव्हा ठरवलं तेव्हा अटक केलेली आहे। हे म्हणजे प्रेशर विरोधी पक्षांनी उभं केलं आणि महाराष्ट्रामध्ये जी संतापाची लाट उसळलेली आहे त्याच्यामुळे ही अटक झालेली आहे, नाहीतर आयुष्यात त्याला अटक झाली नसती। म्हणजे नाही लक्षात आलं ठरवलं म्हणजे नेमकं काय? तुमचं असं म्हणणं की यापूर्वी ते ठरवू शकत होते पण ते ठरवण्यात आलं नाही। सरकार आहे, सगळे पोलीस, सगळे सरकारमधले मोठे नेते यांच्यासोबत त्याचे फोटो आहे, एवढं नाही म्हणत आम्ही। आम्हाला पक्का माहिती आहे की त्यांच्याशी संबंध आहे म्हणून त्याला प्रोटेक्ट केलं गेलेलं असा आमचा स्पष्ट आरोप आहे। बरं, प्रशांत कोरटकरशी सत्ताधारी नेत्यांचे त्याचे असणारे लागेबांधे यामुळे त्याला आतापर्यंत अटक होत नव्हती? बिलकुल, आणि तेच विचार आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये। जे विचार आम्ही आजपर्यंत ऐकत आलेलो होतो, ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं गेलेलं आहे त्याचंच ते रिफ्लेक्शन होतं। एवढी हिंमत येते कुठून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बोलण्याची? ते इंद्रजित सावंत सारख्या एका इतिहासकाराला जे पुराव्यानिशी बोलतात, पुराव्यातून इतिहास समोर ठेवतात, त्यांना असं बोलण्याचं काय कारण होतं? एवढी हिंमत येते कुठून? प्रोटेक्शन असल्याशिवाय एवढी हिंमत येऊ शकत नाही। भाऊ, तुम्ही कायम स्पष्ट बोलता, तुमचं मत मांडत असता। प्रशांत कोरटकर नागपूरचे आहेत, आपण देखील नागपूरमध्ये असता, आपल्याला माहिती आहे की या पाठीमागे नेमकं कोण आहे? स्पष्ट बोला ना। नाही, या पाठीमागे कोण आहे मला माहिती असतं तर मी कधीच सांगून दिलं असतं, आपल्याला कल्पना आहे। पण कोणी पाठीमागे असल्याशिवाय पॉवरफुल एवढ्या दिवस गायब राहणं, दुबईला जाऊन येणं, आम्ही ऐकलं दुबईला जाऊन आले, काल ऐकलं ताडोब्यात होते, तेलंगणातनं अटक झाली। म्हणजे तेलंगणात कुठनं अटक झाली? तेलंगणामधनं? हो, म्हणजे कालपर्यंत आम्ही म्हणत होतो की ते चंद्रपुरात आहेत। अशा बातम्या आम्हीच ऐकत होतो आणि तेलंगणा तिथून जवळच आहे, काही जास्त दूर नाही आहे। बरोबर,
म्हणजे इथून तिथून रनवर होता म्हणजे सगळी माहिती त्यांना मिळत होती ना. म्हणजे सोयीनुसार त्यांची फिरस्ती चाललेली होती, सगळं माहिती होतं, पण केलं काहीच जात बिलकुल नव्हतं. बिलकुल स्पष्ट आरोप आहे. प्रोटेक्शन मध्ये सगळं चाललेलं होतं. जोपर्यंत त्याला पकडायचं नव्हतं तोपर्यंत पकडल्या गेलेलं नाहीये हम्म. आणि आता पकडल्या गेलेलं आहे. पण म्हणजे कोरटकरला चिल्लर म्हणलं गेलं, कोरटकरवरती कारवाई केली जाईल असं म्हणलं गेलं, पण होत नव्हती. ज्या व्यक्तीकडे ईडीनी जप्त केलेली गाडी तो चालवू शकतो, आहे का कोणाची हिंमत आजपर्यंत आता की ईडीनी जप्त केलेल्या वस्तू वापरू शकतो? तो वापरत होता. त्याचे फोटो देशाच्या प्रधानमंत्र्यांसोबत, गृहमंत्र्यांसोबत घरात मोठे मोठे नेते त्याच्या जाणं येणं आणि त्याचं सगळं पोलिसांशी लागेबंदे, हे काही लपून राहिलेल्या गोष्टी थोडी आहे. या सगळ्या स्पष्टपणे समोर आलेल्या आहे. अतुल लोंढेजी, आजच हायकोर्टामध्ये त्याच्या जामिनावरती सुनावणी होणार होती आणि आजच त्याला अटक करण्यात आली. हा केवळ योगायोग आहे की हे सारं जुळून आलंय असं आपल्याला वाटतं? क्रोनॉलॉजी समजा. अगदी स्पष्ट आहे. प्रोटेक्शन असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रशांत कोरटकरला अखेर महिन्याभरानंतर, म्हणजे तब्बल महिन्याभरानंतर त्याला अटक झाल्याचं आपण बघतोय. प्रशांत कोरटकर कधी म्हटलं गेलं तो उज्जैनमध्ये आहे, कधी म्हटलं गेलं तो कुठेतरी बाहेर आहे, बाहेर परदेशात आहे. याचविषयी प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. उबाटा गटाचे खासदार अरविंद सावंत आपल्याबरोबर आहेत. अरविंद सावंतजी, काय आपली प्रतिक्रिया? अखेर प्रशांत कोरटकरला अटक झाली आहे. अखेर अटक झाली या शब्दात मोठा आहे, लक्षात घ्या. सरळ अटक नाही झाली, अखेर अटक झाली. अखेर अटक झाली. दबाव आल्यानंतर अटक झाली. कोरटकरांसारखी नादान माणसं या राज्यात आहेत आपल्या. हे औरंगजेबाला घेऊन नाचतात ना, त्यांना म्हणा शिवरायाचा अपमान करणाऱ्या माणसाबद्दल काय भजन करता का तुम्ही? हा, तुम्ही कसे वागता? ते सोलापूरकर काय असू द्या, ते हे सगळे असू द्या, छत्रपती शिवरायांबद्दलचा अपमान आणि इंद्रजीत सावंत सारख्या एका ज्येष्ठ लेखकाला, साहित्य अभ्यासकाला, इतिहासाचा गाणं अभ्यासक असलेले इंद्रजीत सावंत आहे. अशा व्यक्तींबद्दल इतकं उर्बट रात्री बोलणारा माणूस, शिवरायांचा अपमान करणारा माणूस, जातीवाचक बोलणारा माणूस, त्याला इतके दिवस कोणी ठेवला होता पहिले हे तर शोधा. तेवढे ते पण त्याच्या अटकेपेक्षा ते कळलं पाहिजे. त्याच्या मागे कोण होतं एवढं त्याला संरक्षण देण्यासाठी? हे इतकं वाईट चाललंय ना महाराष्ट्रामध्ये, वाईट वाटतं. तुम्हाला सांगतो, तुम्ही वाईट घेता खरं, पण मनातून इतकं वाईट वाटत काय रोज आम्ही बोलतो. समाज मन ह्याच्यातनं पिळवत उसळून आलं पाहिजे. तर समाज मन दिसत नाहीये मला कुठं. आणि मग या इतक्या घाणेरड्या प्रतिक्रिया करून, घाणेरडा वागून, भ्रष्टाचारी करून, खोके घेऊन, टोके घेऊन काही परिणाम होत नाही. गेंड्याचा जी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख देखील आहेत. अनिल देशमुखजी, प्रशांत कोरटकरला अटक झालेली आहे, महिनाभर लागला ही अटक होण्याकरता. काय, कसं बघता आपण याकडे? असं आहे की ज्या प्रशांत कोरटकरनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला, त्याला पकडायला 1 महिना लागला. असं आहे की प्रशांत कोरटकर जेव्हा नागपूरच्या त्याच्या घराला पोलिसांचं संरक्षण होतं, पोलिसांच्या संरक्षणामध्ये फरार झाला. कोल्हापूरचे पोलीस त्याला पकडायला इथे आले, तर इथे त्याला ज्या पद्धतीनं त्याला मदत मिळायला पाहिजे ती मिळाली नाही, अशा बातम्या आल्या. त्याच्यामुळे आश्चर्य आहे की असं 1 महिना अशा चिल्लर आरोपीला जर पकडायला लागत असेल तर कठीण आहे. मुख्यमंत्र्यांनी चिल्लर असं प्रशांत कोरटकरला संबोधलं होतं, पण महिनाभर प्रशांत कोरटकरला शोधायला लागले. पण यामध्ये सारं काही ठरवून केलं जात होतं असा जो काही आरोप केला जातोय, याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? ज्या पद्धतीचे आरोप होत होते, कोण त्याला मदत करताय, कोणी त्याला लपून ठेवलाय? महाराष्ट्र पोलीस त्याला 1 महिन्यापर्यंत त्याला शोधू शकत नाही. त्याला कोणाचं संरक्षण होतं? या सर्व गोष्टी पुढे अनेक प्रश्न त्यांनी लोकांनी विचारलेत. पण या सगळ्या याच्यामध्ये नेमकं कोण प्रशांत कोरटकरच्या पाठीमागे, स्पष्ट बोला ना. कोण प्रशांत कोरटकरच्या पाठीमागे आहे? इतका वेळ लागतो. तुम्ही समजून घ्या कोण आहे त्याच्यामध्ये. याला कोणीतरी सहकार्य केल्याशिवाय इतका चिल्लर माणूस इतके दिवस फरार राहू शकत नाही. पण मग
अनिल देशमुखजी कोणी सहकार्य केलं? म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी केलं, येईल ना ते. नागपूरमधले कोणी नेते होते या पाठीमागे? पुढे येईल आता. नागपूरमधले कोण नेते होते, कोणाचं संरक्षण होतं, कोणाचे अतिशय जवळचे होते, ते आता हळूहळू पुढे येईल. जी जी, धन्यवाद आपले आमच्याशी बोलल्याबद्दल. ॲडव्होकेट असीम सरोदे देखील आपल्यासोबत आहेत. असीम सरोदेजी, म्हणजे आता पुन्हा एकदा तेच की अखेर प्रशांत कोरटकरला अटक झाल्याचं आपण पाहतोय. या विषयाला घेऊन आता अनेक वेगवेगळी मतमतांतर समोर येताना दिसत आहेत. आपल्याला काय म्हणायचं आहे? ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. पण प्रशांत कोरटकरला आज अटक करण्यात आल्याचं आपण बघतोय. आज हायकोर्टामध्ये त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार होती आणि आजच त्याला तेलंगणामधनं अटक करण्यात आली. कालपर्यंत न्यूज 18 लोकमतनेच या संदर्भातली बातमी जी ती पुढे आणलेली होती की राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा असा एक अंदाज आहे की प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्ये असावा. चंद्रपूर आणि तेलंगणा तसं बघायला गेलं तर फार काही दूर नाही आहे आणि तसं पाहायला गेलं तर अगदी एका अंतरानंतर तेलंगणाचं क्षेत्र जे ते सुरू होतं. त्याच्यामुळे प्रशांत कोरटकर हा चंद्रपूर किंवा तेलंगणाच्या आसपास किंवा त्याच भागात असावा हा जो एक अंदाज व्यक्त केला जात होता, अखेर तो खरा ठरला आणि त्याला तेलंगणातनं अटक करण्यात आल्याचं आपण बघतोय. त्याच्यामुळे महिनाभर सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या. कधी प्रशांत कोरटकर उज्जैनमध्ये असं म्हटलं गेलं, कधी प्रशांत कोरटकर हा परदेशात गेला असं म्हटलं गेलं, कधी प्रशांत कोरटकर जो आहे तो नागपूरमध्ये जे याबद्दलचा दावा केला गेला आणि अखेर त्याला तेलंगणातनं अटक करण्यात आल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे आता प्रशांत कोरटकरने इंद्रजीत सावंत यांना फोन करून, मध्यरात्री फोन करून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वापरले होते, जे खेदजनक वक्तव्य केलेलं होतं, त्या विषयाला घेऊन आता त्याच्या विरोधात नेमकी पुढे काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं ठरेल. त्याच्यामुळे प्रशांत कोरटकरने आपल्या पत्नीच्या मार्फत त्यांचा मोबाईल जो आहे तो देखील नागपूर सायबर पोलिसांकडे वर्ग केलेला होता, जो त्यांनी कोल्हापूर सायबर पोलिसांकडे वर्ग केला आणि त्यात जो CDR तपासण्यात आला त्यातनं एक लक्षात आलं की त्या रात्री इंद्रजीत सावंत यांना जो कॉल करण्यात आलेला होता तो प्रशांत कोरटकर या व्यक्तीनेच केलेला होता. पण हा दावा किंवा हा मुद्दा प्रशांत कोरटकरने वारंवार असं म्हणून त्यांनी तो खोडून काढला की तो कॉल मी केलाच नाही, यामध्ये AI तंत्राचा वापर करण्यात आला किंवा तो आवाज माझा नाहीच, असा दावा देखील प्रशांत कोरटकरने केलेला होता. पण ज्यावेळी कोल्हापूर सायबर पोलिसांनी या संदर्भातली सगळी तपासणी केली, माहिती घेतली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, त्यातनं एक गोष्ट उघड झाली. तर तो कॉल जो होता तो प्रशांत कोरटकरच्या मोबाईलवरनंच करण्यात आलेला होता. यानंतर ही गोष्ट उघड समोर आली किंवा ती स्पष्ट झालेली होती की हा कॉल प्रशांत कोरटकरकडनं झालेला होता, ते वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि यानंतर त्याचा शोध घेतला जात होता. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून प्रशांत कोरटकर हा हायकोर्टापर्यंत जाऊन पोहोचला त्यांच्या वकिलांच्या मार्फत, पण अटकपूर्व जामीन त्याला मिळू शकला नाही. आज या संदर्भातली सुनावणी देखील केल्या जाणार होती, पण अखेर त्याला आज अटक झाल्याचं आपण पाहतोय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्याबरोबर आहेत. ज्ञानेश्वर, तुझ्याकडे काय अपडेट? 25 तारखेला प्रशांत कोरटकर याच्यावरती गुन्हा आहे तो जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर फरार झाला होता. तो वेगवेगळ्या लोकेशनला आहे तो फिरत होता. त्या दरम्यान अंतरिम जामीन सुद्धा त्या प्रशांत कोरटकरला 17 मार्चपर्यंत मिळाला होता आणि त्यामुळे अटकपूर्व जामीन 18 मार्चला फेटाळल्यानंतर तो हायकोर्टामध्ये पुन्हा गेला होता. मात्र या दरम्यान त्याचा अंतरिम संरक्षण आहे ते कोर्टानं काढून टाकलं होतं. त्यामुळे कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होण्याची शक्यता होती आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांचं पथक त्याच्या मार्गावरती होते. चंद्रपूर, नागपूर आणि मुंबई अशा 3 लोकेशनला कोल्हापूर पोलिसांचं पथक आहे ते माग त्याचा काढत होतं. मात्र आज तो तेलंगणामध्ये असल्याची माहिती आहे ती कोल्हापूर पोलिसांना मिळाली. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांचं पथक त्याच्या शोधामध्ये तेलंगणापर्यंत गेलं होतं आणि त्या ठिकाणी प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांना आढळून आलेला आहे. त्याच्या अटकेची प्रोसेस आहे ती कोल्हापूर पोलीस आता पूर्ण करताना पाहायला मिळतात. आज मध्यरात्रीपर्यंत आहे ते तेलंगणातून हे पथक कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर याला घेऊन येणार आहे आणि त्यानंतर उद्या त्याला कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवराय यांच्याबद्दल, जिजाऊ माँसाहेबांच्याबद्दल आणि संभाजीराजांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात एक रोष निर्माण झाला होता. याशिवाय राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळाले होते. अखेर प्रशांत कोरटकर हा आता पोलिसांना मिळून आलेला आहे. त्यामुळे पोलिसांचं हे मोठं यश म्हणावं लागेल. मात्र
अद्यापपर्यंत प्रशांत कोरटकरला फरार कोणी केलं, तो कोणत्या लोकेशनला गेला, तिथं त्याला कोणी मदत केली, हे सगळं आता तपासामध्ये पोलीस उघड करणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो प्रशांत कोरटकर यांनी आपण ज्या फोनवरनं कॉल केला होता तो सगळा मोबाईल डेटा आहे तो फॉर्मॅट करून पोलिसांच्या मध्ये जमा केलाय. त्यामुळे तो सुद्धा डेटा रिकव्हर करणं हे कोल्हापूर पोलिसांच्या समोरचं एक आव्हान असणार आहे. याशिवाय प्रशांत कोरटकर याच्या आवाजाचे नमुने सुद्धा फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून घेऊन ते मिळते जुळते आहेत का याचा तपास सुद्धा करणं आहे ते कोल्हापूर पोलिसांच्या समोरचं आव्हान असणार आहे. आणि त्यामुळे प्रशांत कोरटकरला जास्तीत जास्त शिक्षेपर्यंत कोल्हापूर पोलीस कसं घेऊन जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आज प्रशांत कोरटकर याची उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्जासाठी जी आहे ती सुनावणी होणार होती. मात्र तत्पूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याच्या मुसक्या आवळल्यास आता यातून आता पुढे येते. अधिकृतरित्या आहे ते काही क्षणातच कोल्हापूर पोलीस या संदर्भातली माहिती देतील. इंद्रजित सावंत सुद्धा माध्यमाची या निमित्तानं प्रतिक्रिया थोड्याच वेळात देणार आहेत. मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोरटकर याला अटक केल्यामुळे शिवप्रेमींचा जो रोष होता तो रोष आता कमी झाला असंच म्हणता येईल. पण यात कायदेशीर दृष्ट्या अटकपूर्व जामीन मिळवण्याकरता प्रशांत कोरटकरने कोल्हापूर न्यायालय असेल त्यानंतर उच्च न्यायालय असेल इथपर्यंत धाव घेतली. यातली नेमकी क्रोनॉलॉजी कशी होती? खरं तर कोरटकर याला वाचवण्यासाठी आणखीन काही पोलीस अधिकारी पुढे आले होते अशा पद्धतीचा संशय आहे तो या इंद्रजित सावंतच्या बाजूने या केसमध्ये उभा राहिलेले असीम सरोदे यांनी व्यक्त केला होता. कारण प्रशांत कोरटकर याचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध होते, उठबस त्याचे होते आणि त्यामुळे पोलिसांची आयडिओलॉजी आहे ते त्याला कोणतरी देत होता आणि त्यामुळेच तो पसार होत होता अशा पद्धतीचा संशय आहे तो या सगळ्या शिवप्रेमींनी आणि असीम सरोदे यांनी व्यक्त केला होता आणि त्या अनुषंगाने तपास करण्याची मागणी आहे ती केली होती. आपल्याला माहिती आहे की चंद्रपूरच्या SP ऑफिसच्या समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये प्रशांत कोरटकर थांबला होता आणि तिथं सुद्धा एका पोलीस अधिकाऱ्याने त्याची भेट घेतल्याची माहिती आहे ती पुढे आली होती. त्यामुळे कोल्हापूर पोलीस त्याच्या मागावर असताना प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांची माहिती आहे ती कोणतरी देत होतं आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर आपले ठिकाणं बदलण्यामध्ये यशस्वी होत होता. खरं तर कोल्हापूर पोलिसांनी सुरुवातीपासूनच आहे ते या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. धमकीचं प्रकरण आल्यानंतर या संदर्भात विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवल्यानंतर तात्काळ गुन्हा आहे तो दाखल झाला होता आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांचं पथक सुद्धा नागपूरच्या दिशेने रवाना झालं होतं. त्याचपूर्वी आहे ते प्रशांत कोरटकर यांनी पोलीस संरक्षण मागितलं होतं. मात्र पोलीस संरक्षण असताना सुद्धा प्रशांत कोरटकर फरार झाला याचा संशय आहे तो अनेकांनी व्यक्त केला होता आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर गेले महिनाभर आहे तो फरार होता. अखेर तो तेलंगणामध्ये आहे तो कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर नेमकं त्याला आता या सगळ्या प्रकरणामध्ये मदत कुणी केली, कोण अधिकारी या संदर्भातली माहिती देत होतं, झारीतलं शुक्राचार्य कोण, हे शोधण्याचं सुद्धा आता पोलीस दलाच्या समोर आहे ते आव्हान असणार आहे. मात्र छत्रपती शिवरायांचं आव्हान झाल्यानंतर राजकीय वातावरण आहे ते चांगलं तापलं होतं. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र कुठेही गेला तर प्रशांत कोरटकरला आम्ही अटक करू अशा पद्धतीचा विश्वास आहे ते तपास यंत्रणेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देत होते आणि तो विश्वास आता त्यांनी पूर्ण केल्याचा आहे ते या निमित्तानं म्हणता येईल. मात्र कोरटकर गेले महिनाभर आहे तो फरार होता. या संदर्भात आहे ते अनेक आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. या दरम्यान आता कोरटकर कुठं कुठे गेला, कोणाकोणाच्या संपर्कात होता, त्याला रसद कुणी पुरवली, मदत कुणी पुरवली, याचा सगळ्याचा तपास होणार का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी बरोबर ज्ञानेश्वर. कोरटकरच्या अटकेनंतर हे सगळे वेगवेगळे प्रश्न तर उपस्थित होतात ज्याची उत्तरं मिळवण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न असेल. पण कोल्हापूर पोलिसांनी या विषयाला घेऊन विशेष प्रयत्न केले होते. वेगवेगळी पथकं कोरटकरचा शोध घेत होती. कशा पद्धतीने ही सगळी मोहीम घडून आणण्यात आली? खरं तर इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा प्रकार उघडकीला आल्यानंतर इंद्रजित सावंतांनी सकाळीच आहे ते सोशल मीडियावरून याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. जिथं पत्रकार परिषद घेत होते तिथंच कोल्हापूर पोलिसांचं पथक दाखल झालं. त्यांनी त्यांचा जबाब घेतला आणि संध्याकाळी तात्काळ आहे तो गुन्हा या संदर्भातला दाखल केला गेला. कोल्हापूर पोलिसांनी यासाठी कोणताही वेळ लावला नाही आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांचं तात्काळ पथक आहे ते नागपूरला रवाना झाले. या दरम्यान आहे ते प्रशांत कोरटकर यांनी अंतरिम जामिनासाठी कोल्हापूरमध्ये अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या दृष्टिक्षेपात तो असताना सुद्धा अंतरिम अर्ज दाखल केल्यामुळे आणि अंतरिम अटकेपासून दिलासा मिळाल्याने कोरटकरला कोल्हापूर पोलीस हात लावू शकले नव्हते. मात्र एकूणच याला 1 तारखेपासूनचा 17 तारखेपर्यंतचा कालावधी आहे तो लोटला गेला. या दरम्यान आहे ते प्रशांत कोरटकर यांनी आपल्याला अटकेपासून पुन्हा एकदा संरक्षण मिळवण्याचे गुन्हेगार असेल कोणी असेल कायद्यासमोर सगळे समान असतात. पुन्हा एकदा ते सिद्ध झाले. प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक करण्यात आल्याचं आपण बघतोय. गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा प्रशांत कोरटकर हा तेलंगणामध्ये सापडला. कोल्हापूर पोलिसांचं विशेष पथक
त्याचा शोध घेत होतं प्रशांत कोरटकर, वारंवार त्याला मिळणाऱ्या माहितीच्या माध्यमातून त्याची ठिकाणं बदलत होता का? अर्थात हा यापुढे त्याच्या अटकेनंतरचा तपासाचा भाग असू शकेल, पण यामध्ये दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिलं तर प्रशांत कोरटकरने केलेलं वक्तव्य, त्यानंतर नागपूरमधूनच पुढे तो फरार झाल्याचं कळत होतं. प्रशांत कोरटकरला कोणी पोलीस यंत्रणेतनंच पोलिसांच्या हालचालीबद्दल माहिती देत होतं का, हा देखील एक प्रश्न या सगळ्या अटकेनंतर उपस्थित केला जातोय. दुसरा मुद्दा, प्रशांत कोरटकरने त्याचा मोबाईल जो होता त्याच्या पत्नीच्या मार्फत नागपूर सायबर पोलिसांकडे वर्ग केला, जो नंतर नागपूर पोलीस सायबर पोलिसांनी कोल्हापूर सायबर सेलकडे वर्ग केला, जो फॉर्मॅट करून त्यांनी दिलेला होता. पण त्यातनं जो डेटा रिकव्हर करण्यात आला, जो सीडीआर तपासण्यात आला, त्यातनं एक मुद्दा प्रकर्षाने स्पष्ट झाला की त्या रात्री इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना ज्यांनी फोन केला होता तो प्रशांत कोरटकरच होता. हे न्यायालयात समोर अगदी स्पष्ट झालं. पण त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर कोल्हापूर न्यायालयाने प्रशांत कोरटकरला काही दिवस अटक करू नये या संदर्भातला दिलासा त्याला देऊ केलेला होता. पण पुढे अटकपूर्व जामिनाकरता प्रशांत कोरटकरने उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती, ज्या संदर्भातली सुनावणी आजच पार